सगळं घेऊन तू कुठे चाललीस? ईशा, आम्ही जरा बाहेर जातोय. तोपर्यंत तू काकू आजी आणि आजोबांजवळ थांबशील? मी पण येणार तुमच्या बरोबर. शाबळा, हट्ट करू नकोस. आई देवी आईचं कार्य पूर्ण करायला चालली. जाऊ दे तिला. मी पण जाणार आई बरोबर. ईशा, आई, तू माझ्याकडे अशी का बघतीयस? आई, हे माझं घर आहे. ही माझी माणसं आहेत. त्यांचं रक्षण कर. आई, तू अशी का बोलतेस? मला काहीच कळत नाही. ईशा, आपल्या घरावर आलेलं संकट परतवून लावायचंय आणि ते आता तुझ्याच हातात आहे. तू मला विचारायचीस ना, देवी यांनी तुला शक्ती देऊन का जन्माला घातलाय? ह्याच क्षणासाठी देवी आईने तुला शक्ती देऊन जन्माला घातलाय. तू या घराचं रक्षण करावंस म्हणून तुझा जन्म या घरात झालाय. जर तुला मैथिली आजी दिसली तर एक गोष्ट लक्षात ठेव, ती मैथिली आजी नसेल, तो शतग्रीव असेल. शतग्रीव नावाचा राक्षस. पण तू त्याला अजिबात घाबरायचं नाही. तू त्याच्याशी लढायचंस. काय? हो, तू लढायचं त्याच्याशी. कळतंय ना तुला? तू इथेच थांबायचं. काकू आजी आणि आजोबांचं तू रक्षण करायचंय.